श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण यामधील अध्याय 5. चला तर या दिव्य अशा अध्यायाला सुरुवात करूयात. गरुडजींनी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रश्न केला. गरुडजी म्हणाले, हे केशव, कोणकोणत्या पापकर्मांमुळे कोणकोणते रोग उद्भवतात आणि कोणत्या पापामुळे कोणत्या योनीमध्ये त्या पापी जीवात्म्याला जन्म घ्यावा लागतो, कृपया मला हे सर्व सांगा. गरुडजींचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे गरुड, नरकातून आलेला तो पापी जीव त्याच्या कोणत्या पापामुळे कोणत्या योनीमध्ये जन्म घेतो आणि त्याच्यावरती कोणता परिणाम होतो हे मी तुला सांगतो. ते नीट तू ऐक. ब्रह्महत्यारा क्षयरोगी होतो, गोहत्या करणारा मूर्ख आणि कुबडा होतो, कन्या हत्या करणारा कोडी होतो आणि हे तीनही पापी चांडाल योनीला प्राप्त करतात. स्त्री हत्या करणारा तसेच गर्भपात करणारे भिल्ल होऊन रोगी होतात. परस्त्री गमन करणारे नपुसक होतात. गुरुपत्नीसोबत व्यभिचार करणारे चर्मरोगी होतात. मांस भक्षण करणाऱ्यांचे अंग अत्यंत लाल होते. मद्य पिणाऱ्याचे दात काळे होतात. फक्त लालसेपोटी अभक्ष भक्षण करणाऱ्या ब्राह्मणांना महोदर रोग होतो. जो मिष्ठान्न इतरांना न देता खातो त्याच्या गळ्यामध्ये गलगंड होते. श्राद्धाच्या वेळी अशुद्ध भोजन करणाऱ्याला कुष्ठरोग होतो. जो मनुष्य आपल्या गुरूंचा अभिमानाने अपमान करतो तो मिरगीचा रोगी होतो. वेदांवर टीका करणारा रोगग्रस्त होतो. खोटी साक्ष देणारा मुका होतो. जो विवाहामध्ये अडथळा आणतो तो ओठहीन असतो आणि जो ग्रंथ पुस्तक चोरतो तो जन्मतःच आंधळा होतो. गाईला किंवा ब्राह्मणांना लाथ मारणारा लंगडा होतो. खोटे बोलणारा अडखळत बोलतो आणि खोटे ऐकणारा बहिरा होतो. जो विष देतो तो मूर्ख आणि वेडा होतो. मांस विकणारा अभागी होतो आणि ते मांस खाणारा रोगी होतो. रत्नांचे अपहरण करणारा हीन जातीमध्ये उत्पन्न होतो. सोनं चोरणारा नखरोगी आणि अन्य धातूंना चोरणारा निर्धन होतो. अन्न चोरणारा उंदीर होतो. पाण्याची चोरी करणारा चातक होतो आणि विषाचा व्यवहार करणारा वृश्चिक म्हणजेच विंचू होतो. सुवासिक वस्तूंची चोरी करणारा चिचुंद्री होतो. मध चोरणारा डास होतो. मांस चोरणारा गिधाड होतो आणि मीठ चोरणारा मुंगी होतो. तांबूल, फळ तथा पुष्प इत्यादी चोरी करणारा अरण्यामध्ये वानर होतो. बूट, गवत तसेच कापूस चोरणारा लांडगा होतो. जो क्रूर कृत्य करून आपला उदरनिर्वाह चालवतो, मार्गामध्ये प्रवाशांना लुटतो आणि ज्याला शिकारीचे व्यसन लागले आहे तो कसयाच्या घरचा बकरा होतो. विष पिऊन आत्महत्या करणारा डोंगरावरील काळा नाग होतो. ज्याचा स्वभाव अनियंत्रित असतो तो निर्जन जंगलातल्या हत्तीसारखा होतो. द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जे बली वैश्वदेव करत नाहीत आणि सर्व काही खातात, जे न तपासता अन्न खातात, ते निर्जन अरण्यामध्ये वाघ होतात. जे ब्राह्मण गायत्री मंत्राचे स्मरण करत नाहीत आणि जे संध्या करत नाहीत, ज्यांचे अंतरंग भ्रष्ट आहे आणि बाह्यरूप संतांसारखे आहे, ते ब्राह्मण बगळा होतात. आणि आमंत्रण न देता भोजन करणारा कावळा होतो. जो ब्राह्मण शिष्यांना योग्य ज्ञान देत नाही तो बैल होतो. जो शिष्य गुरुची सेवा करत नाही तो बैल आणि गाढव होतो. जो गुरूंचा अपमान करतो तो निर्जल वनातील ब्रह्मराक्षस होतो. जो वचन देऊनही द्विजाला दान देत नाही तो कोल्हा होतो. सत्पुरुषांचा अनादर करणारी व्यक्ती अग्निमुखी कोल्हाळ होते. जो मित्रांचा विश्वासघात करतो तो डोंगरातील गिधाड होतो. खरेदीमध्ये फसवणूक करणारा घुबड होतो. जो वर्णाश्रमावर टीका करतो तो जंगलातील कबूतर होतो. जो आशा तोडतो, स्नेहाचा नाश करतो, जो द्वेषाने स्त्रीचा त्याग करतो तो चकोर होतो. जो आपल्या मातापित्यांचा, गुरूंचा द्वेष करतो, आपल्या बहीण भावांशी वैर ठेवतो
त्याचा हजारो जन्म गर्भामध्ये किंवा योनीमध्येच नाश होत राहतो. सासू सासऱ्यांना शिवीगाळ करणारी आणि सतत भांडणारी स्त्री ही पाण्यातील जरू असते. पतीचा अपमान करणारी स्त्री ही ऊ होते. जी स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाचे सेवन करते ती वटवाघूळ, सरडा किंवा 2 मस्तक असलेली साप होते. त्याच कुळातील स्त्रीशी संबंध ठेवून जो आपल्या कुळाचा नाश करतो तो अस्वलाच्या रूपामध्ये जन्म घेतो. तापसीसी व्यभिचार करणारा वासनांध पुरुष हा वाळवंटातील पिशाच होतो. अकाली तरुणशी संभोग करणारा जंगलातील अजगर होतो. आपल्या गुरुपत्नीसोबत रत होण्याची इच्छा असलेला पुरुष सरडा होतो. राजपत्नीसोबत गमन करणारा व्यक्ती उंट होतो. तसेच मित्राच्या पत्नीसोबत गमन करणारा गाढव होतो. जो महाकामी असतो तो कामलंपट घोडा होतो. जो ब्राह्मण देवपूजेसाठी द्रव्य घेतो तो कोंबड्याच्या योनीला जातो. जो ब्राह्मण द्रव्य प्राप्तीसाठी देवतेची पूजा करतो त्याला देवलक मानतात. देवकार्यासाठी आणि पूर्वजांच्या पूजेसाठी तो निंदनीय आहे. महापातकांपासून प्राप्त झालेल्या अत्यंत भयंकर नरकाचा अनुभव घेतल्यानंतर महापातकांनी पीडित व्यक्ती आपल्या कर्माचा क्षय होऊन या नश्वर जगामध्ये पुन्हा जन्म घेते. ब्रह्महत्या करणारा गाढव, उंट आणि म्हशीच्या जन्मी जातो. जो मद्यप्राशन करतो तो लांडगा होतो. कुत्रा, कोल्हा यांच्या आयुष्याला जातो. सोन्याची चोरी करणारा किडा होतो, पतंग होतो. जो दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करतो, जो ब्राह्मणाची संपत्ती पळवून नेतो त्याला ब्रह्मराक्षस म्हणतात. लोखंड, दगड, माती, विष इत्यादी मनुष्य पचवू शकतो, पण ब्राह्मणाची हरण केलेली संपत्ती या 3ही लोकांमध्ये कोणी पचवू शकत नाही. वेदांचे अनुयायी असलेल्या आपल्या आश्रित ब्राह्मणाला बाजूला ठेवून दुसऱ्याच ब्राह्मणाला दान देणे याला ब्राह्मणांवर अतिक्रमण असे म्हणतात. वेदांच्या ज्ञानाशिवाय ब्राह्मणाला सोडणे याला अतिक्रमण म्हणता येत नाही, कारण जळत्या अग्नीशिवाय राख्यामध्ये नैवेद्य अर्पण केला जात नाही. हे गरुड, ब्राह्मणांच्या हक्काचा भंग करणारा नरक भोगून जन्म आंधळा होतो, दरिद्री होतो. तो कधीच दाता बनू शकत नाही, फक्त याचकच बनून राहतो. जो स्वतः काही देऊन त्यानंतर लगेचच ती वस्तू परतही घेतो तो पापी 1 कल्पपर्यंत नरक यातना भोगत राहतो. ब्राह्मणाला आजीविका देणारा व्यक्ती 1,00,000 गोदान दिल्याचं फळ प्राप्त करतो. हे गरुड, प्राण्यांना आपल्या पूर्वकर्मानुसार अनेक योनी प्राप्त होतात. त्याचबरोबर त्याच्या शरीरावर वेगवेगळे रोगचिन्ह दिसून येतात. अशा प्रकारे दुष्कर्म करणारे जीव नरकातील यातना भोगून त्या उरलेल्या पापांचा भोग भोगण्यासाठी या योनींमध्ये जन्म घेतात. त्यानंतर हजारो जन्मांपर्यंत प्राणी किंवा पक्षी यांचा देह धारण केल्यानंतर त्यानंतर ओझे वाहून नेणे इत्यादी कार्य त्यांना करावी लागतात. मग ते पक्षी बनतात, पाऊस, थंडी, उष्णता सहन करतात. यानंतर शेवटी पुण्यपाप समान झाले की मग मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. स्त्री पुरुष नातेसंबंधामुळे तो गर्भामध्ये जन्म घेतो आणि गर्भापासून ते मृत्यूपर्यंत दुःख प्राप्त करून पुन्हा तो मरण पावतो. या प्रकारे सर्व प्राण्यांचा जन्म आणि विनाश होतो. जन्म आणि मरण हे चक्र या सृष्टीमध्ये सतत चालत राहते. माझ्या मायेमुळे यंत्राप्रमाणे हे सर्व प्राणी वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतात. कर्मबंधनामध्ये जखडून ते कधी नरकात तर कधी धर्तीवर जन्म घेतात. दान न केल्यामुळे मनुष्य दरिद्र होतो. दरिद्र झाल्यानंतर तो पाप करतो आणि पापाच्या प्रभावामुळे नरकात जातो आणि त्यानंतर नरकातून परत येऊन पुन्हा दरिद्र आणि पुन्हा पापी होतो. प्राण्यांद्वारे केलेले शुभ किंवा अशुभ कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते, कारण शेकडो कल्प जरी झाले तरी कर्मफळाचा नाश हा भोगल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि श्रोतो, याचबरोबर श्री गरुड पुराणातील अध्याय 5 या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा
जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा. उर्वरित दिव्य कथा पुढील अध्यायामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.